गेल्या दशकभरात हिंद आणि प्रशांत महासागराला लागून असलेले तैवान सारखे जे छोटे छोटे देश आहेत ते चीनच्या दमनगिरीला प्रचंड वैतागलेत। दक्षिण चीन समुद्रात वाढवलेली सैन्यबळ, छोट्या देशांच्या जहाजांची अडवणूक, पुरवठा साखळीवर परिणाम, एखाद्या देशात कच्चा माल न पोहोचू देणं या कुरापती ज्या चीनकडून सुरू आहेत त्याने ना फक्त एक छोटे देश वैतागलेत, पण अमेरिका आणि भारतासारखे मोठे देशही काहीतरी उपाय शोधतायत। यावरच उपाय म्हणून 2021 ला पहिली बैठक झाली ती क्वाड देशांची। अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाने क्वाड हा जो समूह तयार केला त्याकडे चीनने आशियाई नाटो म्हणून पाहिलं। आपल्या विरोधात हे 4 देश एकी करतायत हे चीनला स्पष्टपणे समजलं आणि आमची प्रगती पाहवत नसल्याचं उत्तर चीनने दिलं। पण नुकत्याच अमेरिकेत झालेल्या क्वाडच्या बैठकीनंतर चीनला थेट मेसेज देण्यात आलाय आणि भारताने यात सर्वात पुढे राहून ठाम भूमिका घेतली आहे। लष्करी ताकद दाखवणाऱ्या चीनची क्वाड देशांकडून कशी कोंडी केली जातेय, हा क्वाड समूह नेमका काय आणि दक्षिण चीन समुद्रातल्या कुरापतींवर अमेरिकेतल्या बैठकीवर काय भूमिका घेतली गेली ते या व्हिडिओत पाहायचंच आहे। पण त्याआधी एक प्रश्न, खालीलपैकी कोणता देश हा आसियान या समूहाचा सदस्य नाही? तुमचे पर्याय आहेत भारत, कंबोडिया, सिंगापूर की मलेशिया। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेलच, पण कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा। मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं शहर असलेल्या वेलिंग्टन मधील डेलावेअर मध्ये क्वाड देशांच्या 4 नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत चीन असो वा युक्रेन, जिओपॉलिटिक्सवर भरपूर चर्चा झाली। पण खरा अजेंडा तेव्हा समोर आला जेव्हा जो बायडेन यांच्या हॉट माईकचा आवाज समोर आला। चीन अत्यंत आक्रमकपणे हालचाली करत आहे असं बायडेन म्हणाले, पण आमच्या आतला आवाज आणि बाहेरचा आवाज यात फारसा फरक नाही असं स्पष्टीकरण अमेरिकेला देण्याची वेळ आली। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलिया आणि जपानचे पंतप्रधान देखील उपस्थित होते। दक्षिण चीन समुद्रात चीनकडून जे सैन्यदल वाढवलं जातंय त्यावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली। मोदींची चिंता फक्त भारताविषयी नव्हती, तर हिंद आणि प्रशांत महासागराला लागून असलेल्या सर्व देशांच्या सुरक्षेविषयी होती। हिंद आणि प्रशांत महासागराशी संबंधित एकूण 40 देशांच्या सुरक्षेसाठी स्क्वाडची बैठक महत्त्वाची आहे। यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूटान, ब्रुनेई, कंबोडिया, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनेशिया, जपान, लाओस, मलेशिया, मालदीव, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, न्यूझीलंड, प्रशांत महासागरातील बेटांवरील 14 देश, फिलिपिन्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, थायलंड, तिमोर लेस्ट आणि व्हिएतनाम या 40 देशांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे प्रत्येकाशी चीनचा काही ना काही वाद आहे। मालदीव, श्रीलंका, तैवान यासारख्या छोट्या देशांना चीनकडून पूर्णपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे। दक्षिण चीन समुद्रात अतिरिक्त नौदल तैनात करून चीनकडून सातत्याने व्यापारी मार्गावर अडथळे निर्माण केले जात आहेत। लॉजिस्टिक हब असलेल्या ऑस्ट्रेलियालाही चीनच्या कुरापतींचा सातत्याने फटका बसतोय। या सर्व देशांना जर चीनच्या कुरापतींचा फटका बसला तर अमेरिकेसाठी हा मोठा धोका आहे, कारण सागरी सुरक्षेचा तर प्रश्न निर्माण होतोयच, पण अमेरिकेच्या निर्यातीलाही याचा फटका बसतोय। त्यामुळे 2004 ला स्क्वाडच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं। चीनच्या मक्तेदारी विरोधात अनेक देश एकत्र येऊ लागले। 2004 च्या सुनामीच्या संकटानंतर ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका यांनी एक गट तयार केला। प्रभावित देशांपर्यंत या 4ही देशांकडून मदत पुरवण्यात आली। अमेरिकेचं तंत्रज्ञान, भारताची औषधं आणि ऑस्ट्रेलियाचं लॉजिस्टिक याने मदत वेगाने पोहोचली। या निमित्ताने पहिल्यांदाच 4 देश एकत्र आले, तर भविष्यात संधी असल्याचं समोर आलं। 2007 ला जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो अबे यांनी स्क्वाड समूहाची संकल्पना मांडली। यानंतर मात्र शिंजो अबे यांचं सरकार गेलं। ते 2017 ला सत्तेत आल्यानंतर पुन्हा स्क्वाडच्या हालचाली झाल्या। तोपर्यंत भारतातही सरकार बदललं होतं।
मोदी सत्तेत आल्यानंतर 2018ला स्क्वॉडसाठी तयारी झाली. 2018 ते 2020 या काळात चारही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. अखेर 2021ला अधिकृतपणे स्क्वॉडची घोषणा झाली. कोविड काळ असल्याने व्हीसीद्वारे पहिली बैठक झाली. क्वाडच्या बैठकांनी चीनला अक्षरशः घाम फोडला. क्वाड म्हणजेच आशियाई नाटो असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं. पण नाटो ही मिलिटरी संघटना आहे. क्वाडची त्यांच्यासोबत तुलना होऊ शकत नाही, कारण स्क्वॉड देशाचं कोणतंही मिलिटरी सहकार्याला करार नाही. फक्त सागरी सुरक्षा आणि हिंद प्रशांत महासागरातील सागरी मार्गाची सुरक्षा, एकमेकांची आर्थिक प्रगती हा या समूहाचा उद्देश आहे. पण मग जर युद्ध झालं किंवा चीनने तैवान सारख्या एखाद्या देशाला त्रास दिला तर हे सगळे देश त्यांना साथ देणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला. अर्थातच या चार देशांची मिलिटरी एकत्र केली तर चीन यासमोर कुठेही उरत नाही. पण प्रत्येक युद्ध हे मिलिटरी घेऊनच लढायचं नसतं. व्यापार युद्धानेही काही देश कसे रस्त्यावर येऊ शकतात त्याचं उदाहरण पाकिस्तान आहे. भारताने लादलेली विविध निर्बंध, जागतिक व्यासपीठावर केलेली घेरेबंदी, दहशतवादाला पोसणारा देश सिद्ध केल्यामुळे FATFच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करणं, यामुळे पाकिस्तानचं अक्षरशः कंबरडं मोडलं. आता चीनलाही हीच भीती आहे, कारण हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील छोटे छोटे देश चीनच्या ताकदीला घाबरून अन्याय कायम सहन करतात. पण अमेरिका आणि भारतासारख्या देशाचं बळ मिळालं तर एकटा तैवान सारखाही देश चीनला भिडू शकतो, हे जगाने पाहिलंय. या देशांच्या सागरी वाहतुकीसाठी चीनने अडथळे आणले तर चीनलाही लागणारा कच्चा माल रोखता येऊ शकतो. चीनमधून घेतल्या जाणाऱ्या वस्तूंवरही निर्बंध लादून एका नव्या ट्रेड वॉरची सुरुवात होऊ शकते. यामुळे स्क्वॉडला एक ताकदवान समूह म्हणून पाहिलं जात आहे आणि याचं नेतृत्व अर्थातच भारताकडे येत आहे. पुढची बैठकही भारतातच होती आहे. यावर्षीच्या बैठकीत मोदींनी स्पष्ट संदेश दिलाय की स्क्वॉड मजबूतीने उभा राहणार आहे. आता येऊ आपल्या प्रश्नाकडे. आसियान या समूहामध्ये भारत देश समाविष्ट नाहीये. ही एक आशियाच्या दक्षिण पूर्वेतील देशांची संघटना आहे, ज्यात 11 देशांचा समावेश होतो. स्क्वॉड देशांची बैठक आणि चीनला समोर ठेवून केलेली स्ट्रॅटेजी याबाबत तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनलच्या चॅनलवर पाहत रहा.